राम राम मंडळी, तर स्वागत आहे तुमचं विनयस लाईफ या चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहे फणसाचा शिरा। त्याच्यासाठी लागणार आहे 1 वाटी फणस, 1 वाटी रवा आणि नंतरची रेसिपी पुढे सांगत जाईल। पहिल्यांदा गॅस पेटवून घेऊया आणि कढईमध्ये टाकूया तूप। तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा रवा। रवा छान परतून घ्यायचा आहे। रवा छान परतून झालाय, तो रवा बाहेर एका प्लेटमध्ये काढून घ्या। परत त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तूप टाकायचं आहे आणि ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे। ड्रायफ्रूट मस्त पैकी परतून घेतले। त्याच उरलेल्या तुपामध्ये आपण जो 1 वाटी फणसाच्या गऱ्याचा जो मिक्सरमध्ये बारीक काढून घेतलेला पल्प आहे तो टाकणार आहे। त्याला पण छानपैकी परतवून घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण रवा घेतलेला त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे। एका बाजूला गॅसवर थोडंसं पाणी कोमट करायला ठेवायचं आहे। फणसाच्या पल्पमध्ये 1 वाटी साखर टाकून घ्यायची। जो आपण रवा भाजून घेतलेला तो आपण आता कढईमध्ये त्या फणसाच्या पल्पमध्ये टाकणार आहे। त्याच्यामध्ये जे कोमट केलेलं पाणी आहे ते टाकायचं आहे। मस्तपैकी ढवळून घेतले त्याला आणि 2 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवायचं। 2 मिनिटं झालेली आहे, तर आपण बघूया। मस्त असा रव्याचा सुगंध सगळ्या घरामध्ये पसरलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स होते ते टाकायचे आणि मिक्स करायचंय। आणि त्याच्यामध्ये आता शेवटी जाणार आहे वेलची पूड। तर अशा पद्धतीने तयार आहे आपला फणसाचा शिरा।
तर तयार आहे मस्त असा ॲस्थेटिक पद्धतीने सर्व केलेला फणसाचा शिरा. आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. थँक्यू.